इथे मात्र पाठवून द्यायचे आहेत. सामना मित्रांनो आपण लगेच सुरू करू. हा सामना निर्धारित 4 षटकांचा आपल्याला पाहायला मिळेल. 2 दिवसाचा खेळ झाला. 2 दिवसाच्या खेळामध्ये पहिल्या दिवशी आपण चौटा हिरवा मानकोली बी आणि मार्कंडे कारिवली हे संघ क्वालिफाय झालेले पहिले आणि दुसऱ्या दिवसाचं चित्र थोडं अस्पष्ट असताना जय बजरंग कारिवली संघाने मात्र 3 पैकी 3 सामने तिथे जिंकून आपण क्वालिफाय पर्यंत पोहोचू शकतो याची चाहूल इथे मात्र दिलेली आहे. पाहायचंय या सामन्यामध्ये निर्धारित 4 षटकांचा हा सामना आहे. किती धावा इथे मात्र पहिल्या सत्रामध्ये धावपलकावर लागतात. आयडियल क्रिकेटिंग कंडिशन आहे, सकाळचं वातावरण आहे आणि मातीची खेळपट्टी आहे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. खेळपट्टी ज्यावेळेस सिद्धिविनायक अंजूर वर्सेस नानाट स्पोर्ट्स टेमघर या 2 संघाच्या संघनायकांना विनंती आहे. पहिलं सत्र संपलं की नाणेफेकीसाठी आपण मात्र समालोचन कक्षाच्या समोर अगदी यायचं आहे. सिद्धिविनायक स्पोर्ट्स अंजूर आणि नाना स्पोर्ट्स टेमघर या 2 संघांदरम्यान यानंतरचा सामना खेळवला जाईल. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आपण नाणेफेकीसाठी पहिल्या सत्रानंतर तयार राहायचंय. मी अगोदर संधी या शब्दाचा उल्लेख मित्रांनो करत होतो. संधी प्रत्येकासाठी समान असते आणि त्या संधीचं सोनं निश्चितच कोण करतं याला अधिक महत्व असतं. पाहिजे इथे मात्र ज्याला संधी मिळतो तो नशीबवान असतो आणि जो संधी निर्माण करतो तो बुद्धिवान गणला जातो आणि त्या संधीचा पुरेपूर वापर जो करतो तो निश्चितच इथे मात्र नशीबवान ठरतो. पाहिजे गोलंदाज जर्सी नंबर 10 सुधाकर. पहिला चेंडू उजवी एसटी सोडून जाणारा चेंडू आहे. पंच कोणत्याही पद्धतीने हालचाल करत नाही. निर्धाव चेंडूने या सामन्याची सुरुवात करत असताना चांगली गोलंदाजी इथे मात्र आपण करू शकतो याची चाहूल इथे मात्र लावून दिलेली आहे सुधाकर नावाच्या गोलंदाजाने. सुधाकर जर म्हटलं तर गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण यांनी या 3ही क्षेत्रामध्ये निश्चितच चांगली कामगिरी सतत आपल्या संघासाठी ते करत आलेले आहेत. जर्सी नंबर 10 सुधाकर इज रेडी. वसंत नावाचा फलंदाज तयार. वसंत याच्यासाठी शपल क्रॉस होऊन खेळून काढण्याचा प्रयत्न होता आणि हा चेंडूचा संपर्क आला नाही आणि त्यानंतर फलंदाज किती निराश झाले. कमालीची निराशा त्यांना तिकडे मात्र आलेली आपल्याला पाहायला मिळेल. ज्या पद्धतीची रिॲक्शन त्यांनी इकडे दिलेली होती. पंच आमच्याकडे वळतात आणि हा चेंडू स्वैर आहे असं आमच्यापर्यंत पोहोचवतात आणि याचबरोबर सांघिक संघाच्या धावसंख्येच्या श्री गणेशा या एका धावेनंतर झालेला आपल्याला पाहायला मिळतो. 4 षटकांचा गेम आहे आणि यामध्ये मला असं वाटतं 40+ क्रिकेटचं इक्वेशन 10 रन्स पर ओव्हर असं जर असेल तर ते चांगलं इक्वेशन मानलं जातं. सुधाकर तयार. यावेळेस लाईन बदलली. उजवी एसटी सोडून जाणारी ही लाईन. दीपकजी भुरे यांच्याकडून या दोन्ही संघांसाठी त्याचबरोबर दमण दौरा 2021 साठी हार्दिक हार्दिक मनपूर्वक शुभेच्छा आलेल्या आहेत. आपले आभार. गोलंदाज सुधाकर पुन्हा एकदा स्वतःला तयार करतील. जर्सी नंबर 10. आता मात्र सरळ खेळून काढलेला आहे. चेंडू फार का हवेमध्ये झेल होईल का? यस, इट इज टेकन बाय द फिल्डर. वेल जस्ट अँड इक्वली वेल टेकन बाय द फिल्डर सतीश. जर्सी नंबर 45 सतीश नावाचा फिल्डर तिकडे तैनात होता. कोणतीही चूक त्याच्याकडून झालेली आपल्याला पाहायला मिळाली नाही आणि हा गडी मात्र इथे बाद झाला. गडी कोण बाद झाला तर वसंत नावाचा हा फलंदाज बाद झालेला आपल्याला पाहायला मिळेल. बऱ्याचदा सुरई संघाचा आपण विचार केला तर वसंत नावाचा फलंदाज आहे की जो अँकरिंग रोल प्ले करत असतो आणि ज्या ज्या वेळेस गरज असते त्या वेळेस मोठे फटके त्याच्या बॅटमधून आपण पाहत असतो. परंतु इथे मात्र निश्चितच वसंत याला कोणताही सूर सापडला नव्हता. 3 चेंडू फेस करण्याची संधी त्याच्यासमोर होती आणि तिसऱ्या चेंडूवर बरोबर झेलबादच्या रूपाने बाद होऊन इथे मात्र पॅव्हलियन मध्ये परतत असताना वसंत याला आपण पाहिलं. नक्कीच शेळके सर जर बघितलं आज पूर्ण आपले कमिटी या ठिकाणी खूप मेहनत घेताना मात्र एक नाव नक्कीच या स्पर्धेमध्ये आपण मिस करतोय. ते म्हणजे सन्माननीय सचिव रमेशजी तरे. प्रकृती अस्वस्थ आहे मात्र तरीसुद्धा यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहत आहेत. वॉच आहे त्यांचा. नक्कीच रमेशजी तरे साहेब आपण लवकरात लवकर बरे व्हावे. नक्कीच पूर्ण 29 टीमचं ब्लेस आशीर्वाद आपल्या सोबत आहेत.
ईश्वर चरणी प्रार्थना आपण लवकरात लवकर बरी व्हा. अगदी बरोबर. चला गोलंदाज जर्सी नंबर 10 पुन्हा एकदा तयार. आणि हा जो अँगल क्रिएट केला जातो ज्ञानेश्वर मुकादम सर, ह्या अँगलला फार मोठे इम्पॉर्टन्स निश्चितच क्रिकेट या खेळामध्ये आहे. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे, समोर जातो, उजव्या हाताच्या फलंदाजासाठी क्रॉस अँगल इकडे मात्र तयार करतो. आणि अशा वेळेस तुम्ही सरळ बॅटचे फटके खेळू शकत नाहीत. जर लाईन त्या पद्धतीने ऑफस्टमच्या बाहेर असेल आणि लेंथ जर पुढे ठेवली तर आणि तरच फक्त कनेक्शन तुमचं कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये परफेक्ट पाहायला मिळेल. अदरवाईज तुम्हाला बॅकफुटवर जाऊन फक्त आणि फक्त स्टिअर करता येईल. या चेंडूला पाहिजे कशा पद्धतीने टॅक्टिक्स असतील फलंदाजीच्या. गोलंदाज हिरादे बुलंद है सुधाकर. आताचा चेंडू, काय चेंडू आहे मित्रांनो, अप्रतिम गोलंदाजी, आग ओकणारी फलंदाजी अशा पद्धतीने बऱ्याचदा बोललं जातं. मी तर म्हणेन ही आग ओकणारी गोलंदाजी आहे. ज्याचं नाव सुधाकर आहे, सुधारकर असं बऱ्याचदा आपण म्हणत असतो. या गोष्टीमध्ये तू काहीतरी डेव्हलपमेंट इथे मात्र हवी आहे. परंतु स्वतःच्या नावाचा परिचय इथे मात्र देत असताना आणि मिनिंग त्याचा अर्थ काय आहे हे आपल्याला दाखवत असताना सुधाकर नावाचा हा गोलंदाज. जर्सी नंबर 10 सुधाकर. आणि 10 हा आकडा मित्रांनो निश्चितच शुभ मानला जातो. आणि क्रिकेटमध्ये तर क्रिकेटचे देव स्वतः सचिन तेंडुलकर यांचा जर्सी नंबर 10 आहे. इथे एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेसाठीचा घातक प्रयत्न झाला, मी तर म्हणेन केला, आणि इथे मात्र गडी बाद झाला. आणि पहिलं षटक याचबरोबर मित्रांनो इथे संपते. पहिल्या षटकाच्या अंती 2 गडी बाद आणि धावफलकावर धावा जर पाहिल्या तर त्या फक्त 2. गडी 2 बाद झाले आणि धावा फक्त 2 आल्या. निर्धारित 4 षटकांमध्ये 40 धावांचा विचार आपण जो करत होतो त्या 40 धावांच्या विचाराला कुठेतरी इथे मात्र बगल दिलेली आहे. आणि पहिल्या षटकामध्ये अफलातून गोलंदाजी करत असताना गोलंदाज सुधाकर याला आपण मात्र इकडे पाहिजे. दुसरं षटक घेऊन मरुवाई किवनी दिवे संघाकडून कोणता गोलंदाज आणि कोणाची वर्णी लागते, कर्णधार कोणावर इकडे मात्र विश्वास टाकतात. विनंती आहे लकी बाईक क्षेत्ररक्षण लवकरात लवकर आपण सजवून घ्या. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा मित्रांनो, वेळ फार महत्वाची आहे. टाइम इज व्हेरी प्रेसियस, प्लीज कॉपरेट इन कन्सर्न ऑफ टाइम. वेळेचं व्यवस्थापन खरं तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये फार महत्वाचा घटक आहे. प्रत्येकाला 24 तास मिळत असतात आणि त्या 24 तासाचं सुनियोजित व्यवस्थापन जो करतो, अधिकाधिक चांगला वापर जो करतो, आणि ती माणसं निश्चितच आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी झालेली आपण पाहत असतो. आणि त्याचंच उदाहरण म्हणजे नवीन 40+ क्रिकेट संघटनेचे भिवंडी तालुक्याचे अध्यक्ष सन्माननीय प्रताप शेठ पाटील. अग्री उद्योजक म्हणून ज्यावेळेस मित्रांनो तुम्हाला एखादा सन्मान मिळतो त्यावेळेस तुमची त्यामागची मेहनत आणि त्या मेहनतीचा संदेश सर्वांपर्यंत इकडे मात्र पोहोचत असतो. आणि कोणीही जगामध्ये असा माणूस नाही की ज्याला काहीतरी वरदान मिळालं आणि त्यानंतर तो कुठेतरी नावारूपाला आला. मित्रांनो त्याच्या मागे खूप मोठी मेहनत असते, कसरत असते, डेडिकेशन असतं, डिवोशन असतं, समर्पण असतं, आणि ते मित्रांनो आपण लक्षात घेणं फार गरजेचं आहे. पाहायचंय क्रिकेट हा खेळ आहे, मैदानी खेळ आहे, आणि या मैदानी खेळ म्हटल्यानंतर पुन्हा एकदा कसरत आली, तिथे मात्र मेहनत आली, जिद्द आली, चिकाटी आली, टेम्परामेंट आलं. ह्या सर्व गोष्टी खरं तर आपण 40+ अबोव क्रिकेट खेळतो ते आता तितकं त्या गोष्टीला आता जर शून्यापासून सुरुवात केली तर मला असं वाटत नाही तितका वाव असेल. परंतु तरीही माणूस म्हणून आपण जी गोष्ट करतो ती अधिक चांगली कशी होईल याकडे आपलं लक्ष असावं. जर्सी नंबर 4 लकी. आताचा चेंडू उजवी एसटी सोडून जाणारा चेंडू, अँगल सेम आहे की जो अँगल इथे मात्र वापरला सुधाकर या नावाच्या गोलंदाजाकडून, त्याच अँगलनी लकी इथे मात्र जात आहेत. गेम प्लॅन आहे, मातीची खेळपट्टी आहे ना, अशा वेळेस ठरवलंय. गाडी नंबर 1051 स्विफ्ट आहे. गाडी नंबर 1051 ज्या कोणाची असेल कृपया ती तिथनं जरा बाजूला घ्या. इतर वाहनांना त्याच्यामुळे थोडीफार अडचण निर्माण झाली आहे. पुन्हा एकदा सेम डिलिव्हरी, सेम स्पॉट, हिट बाय दी बॉलर आणि सेम रिझल्ट. अगदी या व्यासपीठाच्या मागच्या बाजूला जे हॉटेल आहे त्यांची स्वतःची ओन पार्किंग आहे, आणि तिथे जर कोणी गाड्या पार्क केल्या असतील तर विनंती आहे आपण लवकरात लवकर त्या गाड्या तिथनं मात्र हलवायच्या आहेत. लगेच काढा. मला असं वाटतं की तुमच्या टायरमध्ये जी हवा आहे ती हवा ऑलरेडी कमी व्हायला सुरुवात झालेली आहे. विनंती आहे त्या गाड्या तिथनं जरा बाजूला घ्या. अदरवाईज तुम्ही ज्यावेळेस ती गाडी घेण्यासाठी जाल त्यावेळेस तुमच्या गाडीतील 1-2 टायरची हवा पूर्णपणे निघून गेलेली असेल.
पुन्हा एकदा विनंती करतोय, व्यासपीठाच्या मागे जी पार्किंग आहे त्या पार्किंगमध्ये धाब्याची पार्किंग आहे, त्या पार्किंगमध्ये कोणी जर नक्कीच पार्क केले असतील आपल्या 4 व्हीलर त्या त्वरित काढायच्या आहेत प्लीज. गोलंदाज तयार. इथे मात्र एकच चूक पुन्हा पुन्हा केली जाते फलंदाजांकडून. ज्या पद्धतीने उल्लेख केला होता की हा अँगल आहे, त्या अँगलचा वापर तुम्ही अशा पद्धतीने करू शकत नाही. मिस टायमिंग आहे, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये घेण्याचा प्रयत्न केला, चेंडू फळीचा चांगला संपर्क नसला तरी एक धाव दरम्यान मित्रांनो इकडे मात्र आली. चूक काय असते आणि ती सुधारणं माणसाचं काम आहे. धावसंख्या 5 वर गेलेली आपल्याला पाहायला मिळेल. एक गालिबचा शेर दरम्यान मला आठवला, उम्रभर गालिब हम एक भूल करते रहे, धूल चेहरे पर थी और आईना साफ करते रहे. निश्चितच कशा पद्धतीने आपण काय करतो, चूक नेमकी काय आहे आणि ती कशी सुधारली पाहिजे, त्याच्यावर कोणत्या पद्धतीने उपाय केला पाहिजे याचा विचार आपण करायला पाहिजे. आणि डीप थर्ड मॅन रिजन मध्ये येणारा 4 धावांसाठीचा आजच्या दिवसातील हा क्लासिक चौकार. मी ज्या गोष्टीचा इथे मात्र उल्लेख केलेला होता ती गोष्ट करत असताना फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. कारण केनी सर हा अँगलच असा आहे की ज्या अँगलला तुम्ही सरळ बॅटने खेळून काढू शकत नाहीत. फक्त आणि फक्त फुलर लेन ठेवली तर डीप एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हर रिजन मध्ये तुम्ही तिकडे मात्र फटका खेळू शकतात. इथे एक चौकार आला, देखना अप्रतिम चौकार निश्चितच इकडे मात्र आलेला आहे आणि धावपलकाला थोडीफार इथे मात्र गती मिळाली आणि 9 धावा धावपलकावर याचबरोबर आल्या. दुसऱ्या षटकाचा काही मित्रांनो प्रगतीपथावर असताना लकी नावाचा गोलंदाज मरू आई केवनी दिवे संघाकडून सुरुवातीचे 2 चेंडू निर्धाव टाकले आणि त्यानंतर फलंदाजाने कुठेतरी अंदाज घेतला या गोलंदाजाचा आणि या अगोदरच्या चेंडूवर एक चौकार तिथे मात्र कमावला. स्वतःला पुन्हा एकदा तयार करतील लकी गोंधळे. स्ट्रायकिंग एंडला प्रमोद. हाताचा चेंडू आहे, आपटबार आहे, फक्त आणि फक्त बाउन्स क्रिएट करावा या उद्देशाने हा चेंडू मात्र तिकडे फेकलेला होता. पंच गोरखनाथ पाटील आमच्याकडे वळले आणि त्यांनी दोन्ही हात एका समांतर रेषेमध्ये आणले आणि हा चेंडू निश्चितच गाईडलाईनच्या बाहेर लँड झाला असा त्यांचा संकेत आम्हाला मिळाला. एक अतिरिक्त धाव आली आणि 10 कदम आपण पाहतोय 10 धावा धावपलकावर. हाताचा चेंडू आहे, फुल लेंथ आहे, आपल्याला पाहायचंय लेग बाईची अपील इथे मात्र केली गेली आणि निश्चितच पंचांनी इकडे मात्र इशारा केला की जो इम्पॅक्ट आहे तो इम्पॅक्ट उजव्या एसटीच्या बाहेर झालेला आहे आणि म्हणून कोणत्याही पद्धतीने यस तिकडे मात्र पायचीत झाला नव्हता तरीही धावबाद झालेला आपल्याला पाहायला मिळाला. यस तुमच्या भावना आमच्यापर्यंत या अगोदरच पोहोचल्या होत्या आणि एक गडी ते मात्र बाद झालेला आपल्याला पाहायला मिळाला. 10 या धावसंख्येवर निश्चितच तिसरा धक्का लागतोय तो मरू आई केवनी दिवे या संघाला. भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटना आयोजित दमण स्पर्धा 2021 स्पर्धेचं हे दिमागदार अशा पद्धतीचं आयोजन आणि हे ग्राउंड बघितलं तर कुठेतरी इंटरनॅशनल फील आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतो. कारण ग्राउंडच्या सभोवती निश्चितच चांगल्या पद्धतीने झाडं आहेत. त्याचबरोबर ही जी हॅलो नाना स्पोर्ट टेमघर आणि सिद्धिविनायक अंजूर असा पुढील सामना असेल तरी मी विजयदादा चौधरी यांना आमंत्रित करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आहे आणि निश्चितच विजयदादा चौधरी यांचं मनापासून हार्दिक आभार असतील की त्यांनी या स्पर्धेसाठी मालिकावीर म्हणून आपल्याला एक LED TV स्पॉन्सर केलेली आहे. विजयदादा चौधरी आपण व्यासपीठावरती यायचं आहे. धन्यवाद. या मैदानाचा विचार आपण करत होतो. ग्रासी विकेट आहे आणि त्याचबरोबर आउटफील्ड आहे, अतिशय जबरदस्त अशी अप्रतिम आउटफील्ड आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज अँगल तोच असेल, राईट आर्म राऊंड. डावखुऱ्या आताच्या फलंदाजासाठी इथे मात्र जोरदार अपील केली गेली, पंचांकडे दाद मागितली गेली. पंच कोणत्याही पद्धतीने इथे होकारार्थी इशारा देत नाहीत. हा चेंडू आला, निर्धाव चेंडू आला आणि याचबरोबर 2 षटकांचा काही मात्र मित्रांनो इथे संपला आणि या 2 षटकांमध्ये वाजवी खेळ झाला असं म्हणायला हरकत नाही. कारण 5.00च्या धावगतीने 10 धावा इथे मात्र या 2 षटकांमध्ये आलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. निश्चितच मरवाई स्पोर्ट देवे या संघासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. गावदेवी केवनी देवे संघाचे उत्कृष्ट खेळाडू परिचित
तसेच अमितजी भोईर याने स्पर्धेचं आयोजन नियोजन आणि खास करून आपल्या लाडक्या संघासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. धन्यवाद. परिचित भाऊ, आपलं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तसेच अमितजी भोईर संघटनेचे विद्यमान सदस्य आणि गावदेवी किवणीदेवी संघाचे संघनायक, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. दोन षटकांचा वाजवी सरकाम सर इथे संपला. 10 धावा धावपलकावर लागल्या. ह्या 10 धावा करण्यासाठी 3 गडी इथे मात्र बाद झालेले आपल्याला पाहायला मिळाले. तर निश्चितच आमचे परममित्र प्रदीप पाटील TDC बँकचे कर्मचारी आहेत आणि त्यांचे मित्र मरोई दिवे संघाचे खेळाडू किशोरभाऊ पाटील यांसाठी त्यांनी शुभेच्छा पाठवलेल्या आहेत. धन्यवाद प्रदीप पाटील. तसेच आमचे सहकारी समालोचक शशी म्हात्रे यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत, सुस्वागतम. दोन षटकांचा खेळ संपला. धावफलक 11 पर्यंत गेलेलं पाहायला मिळालं. अधिक वेळ लागतो. यस टायमर लावू. यस अगदी बरोबर. चला 10 मिनिटाचा कालावधी दिला जाईल यानंतर हा सामना पूर्ण करण्यासाठी. हाताचा चेंडू आहे, निर्धाव चेंडू आहे. कुठेतरी एक उमेद दाखवावी लागेल, जबाबदारी दाखवावी लागेल इथे मात्र फलंदाजांना, जेणेकरून निश्चितच अधिकाधिक धावा धावपलकावर लागल्या जातील. मला असं वाटतं सतीश नावाचा गोलंदाजीसाठी आलेला आहे. गाडी नंबर MH04HX 4696. गाडी काढा, नाहीतर तिथून तुमच्या गाडीची हवा काढण्यात येईल. गाडी नंबर MH04GM 555 आपली गाडी तिथून काढायची आहे व्यासपीठाच्या मागे. जर तिथून गाडी काढली नाही तर मालकाकडून हवा काढण्यात येईल. त्यानंतर MH04GM 4190 4190 आपली ही गाडी तिथून काढायची आहे. त्यानंतर गाडी नंबर MH04HF 8429 8429 ही गाडीही आपण काढायची आहे बाजूला. बघा, सर्वांना ससनीय सूचना देतोय, कारण मालक त्या ठिकाणी मालकाची नक्कीच मालकीची जागा आहे, पार्किंग आहे आणि तिथून आपल्या गाड्या काढायच्या आहेत. स्ट्रिक्ट ॲक्शन घेतली जाणार आहे मालकाकडून, हे लक्षात ठेवायचे. थँक्यू. बऱ्याच सूचना दरम्यान आपल्यापर्यंत पोहोचवल्या गेल्या. त्या सूचनेवर गांभीर्याने विचार करा आणि नुसता विचार करू नका, तर त्याला अनुसरून तुम्ही कृती करा. अजून काय सूचना असतील तर त्या स्वागतार्ह असतील, तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातील. दरम्यानचा हा फटका आम्हाला पाहायला मिळाला. सूर्यकांत मोरे सरांकडून 6 धावांसाठीचा हा षटकार आहे असा इशारा आम्हाला मिळाला आणि धावफलक 6 पर्यंत वाढलं आणि जाऊन पोहोचलं ते इथे मात्र 23 या धावांवर. जी धावगती या अगोदर निश्चितच चांगली वाखाणण्याजोगी नव्हती, त्या धावगतीला कुठेतरी गती मिळाली आणि लागोपाठच्या 2 षटकाराने ते मात्र थोडीफार संजीवनी प्राप्त झालेली आहे. आकार मिळालेला आहे धावफलकाला आणि धावफलक 23 पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा स्वतःला तयार करतील आणि फलंदाज इथे मात्र प्रमोद ऑन दी फायर आणि षटकार हॅट्रिकची इथे मात्र संधी असेल प्रमोद नावाच्या फलंदाजाला. षटकार हॅट्रिकसाठी निश्चितच सन्माननीय अध्यक्षांकडून 1101 रुपयाचं पारितोषिक. शपल क्रॉस झाले आणि मला असं वाटतं संधी गमावली. त्यांना असं वाटतं की हा जो चेंडू होता त्या चेंडूवर मोठा फटका खेळण्यात मी समर्थ ठरलो असतो, परंतु विचारांचं काहोर जे मनामध्ये माजलेलं होतं, जेणेकरून प्री मेडिकेट शॉट खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र असफल ठरला. पुन्हा एकदा शपल क्रॉस झाले, त्याच दिशेने फटका खेळून काढलाय. प्रोटेक्शन अवेलेबल देअर. ड्रॉप द कॅच ॲट द सेम टाइम सेकंड फिल्डर कम्स अँड फील्ड्स द बॉल. Meanwhile, batsman had enough time to take 2 runs.
विथ द हेल्प ऑफ दिस 2 रन्स स्कोर विल मूव ऑन 25. तिसरं षटक यतीश नावाच्या गोलंदाजाकडून टाकलं गेलेले. या षटकामध्ये 2 मोठे फटके आले. अंतिम आणि शेवटचा चेंडू. शेवट गोड होतोय का? इथेही फुल टॉस होता आणि इथेही मोठा फटका खरं तर खेळण्याची संधी होती. अलॉंग दी कार्पेट चेंडू गेला मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षण झालं दुसऱ्या धावेसाठी. शर्थीचे प्रयत्न झाले परंतु धावबादच्या रूपाने प्रमोद याला इथे मात्र परतावं लागेल. चांगला सूर त्याला सापडला होता फलंदाजीचा. ही वॉज इन ग्रेट टच. चांगल्या पद्धतीने मिडल ऑफ द बॅट मध्ये घेण्यामध्ये सक्षम ठरत होता. अशा वेळेस मराठीमध्ये एक म्हण आहे, अतिघाई संकटात नाही. कुठेतरी हे संकट, मला असं वाटतं संकटाचे 2 प्रकार असतात प्रमोदजी. एक तर नैसर्गिक संकट असतं आणि एकतर मानवनिर्मित संकट असतं. नैसर्गिक संकट ज्या पद्धतीने पहिल्या दिवशी आपण पावसाचा सामना केला, इकडे हे नैसर्गिक संकट आहे. एखादं मोठं वादळ असावं नैसर्गिक संकट आहे. आणि मानवनिर्मित अनेक संकट आहेत. त्यातील हे संकट की जे स्वतः वडवून घेतलं आणि दुसऱ्या धावेसाठी गेले, प्रेशराईज केलं आणि शेवटी धावबादच्या रूपाने त्यांना परतावं लागलं. याचबरोबर 3 षटकांचा खेळ मित्रांनो तिथं संपतोय आणि 3 षटकांच्या हाती धावफलक जर पाहिलं तर 26 पर्यंत जाऊन पोहोचलेले धावफलक आपण पाहू शकता. या सामन्यामध्ये सर्वात जास्त वेळ आपण खर्च केलेला आहे क्षेत्ररक्षण करणारा संघ. 26 धावा धावफलकावर आहेत. धावा सांगितल्या जातील. वेळेच्या बाबतीत सहकार्य आपला अपेक्षित आहे. सर्वात जास्त वेळ निश्चितच 26. थांबा. पहिल्या षटकात 2 धावा, दुसऱ्या षटकात 8 धावा झाल्या, 9 धावा झाल्या 11 आणि तिसऱ्या षटकात 15. दुसऱ्या षटकाचं विश्लेषण. 3 षटकांसाठी आपण 19 मिनिटं घेतलेली आहेत. खूप उशीर होत आहे. लकीभाई तुमच्या षटकाचं विश्लेषण सांगतो. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवर 2 धावा, त्यानंतर चौथ्या चेंडूवर 1 धाव 3 झाल्या, त्यानंतर 5व्या चेंडूवर चौकार 7 झाल्या, त्यानंतर तुम्ही 1 बॉल वाईट टाकला 8 झाल्या आणि 1 नो बॉल आला. यस, चालेल. येस. चला, वेळेच्या बाबतीत सहकार्य असावं. अगदी बरोबर तुम्ही पकडलात आणि 1 धाव निश्चितच. इकडे मात्र कुठेतरी माणूस आहे आणि माणूसा चुकांचा पुतळा आहे असं म्हटलं जातं. परंतु झालेली चूक पुन्हा निश्चितच इथे मात्र आमच्या माध्यमातून केली जाणार नाही, याची दखल आम्ही घेऊ. आमचे स्कोरर अतिशय एक्सपर्ट स्कोरर आहेत. कधीतरी अनावधानाने अशा गोष्टी होत असतात, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो समालोचन कक्षातून. यस, सिद्धिविनायक अंजूर वर्सेस नाणार स्पोर्ट्स टेमघर या 2 संघांदरम्यान त्यानंतरचा सामना. 1 षटक तिथे मात्र फक्त आणि फक्त शिल्लक असेल आणि त्यानंतर नाणेफेकीसाठी आपण इथे मात्र तयार राहायचंय. गोलंदाज जर्सी नंबर 45 सतीश. आताचा फटका आहे स्लॉक केलं लेग साइड रिजन मध्ये. आपण पाहतो मिड विकेट मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होत नाही. 2 धावा याचबरोबर धावफलकावर लागलेले आपल्याला पाहायला मिळतील. 2 धावांनी धावफलक बदललं आणि 27 पर्यंत जाऊन पोहोचलं. 40 धावांचा आपण उल्लेख करत होतो. 40 धावा मला असं वाटतं इथनं थोड्याफार फरकाने कठीण वाटतात. याचं कारण गोलंदाजी चांगली राहिली आहे ती मरुआई केवनी द्वे संघाची. आता मात्र उजव्या हाताचा गोलंदाज राईट आर्म राऊंड द विकेट लेफ्ट हँडेड बॅट्समनसाठी आणि गोल्डन चान्स होती फलंदाजाला आणि ती गोल्डन चान्स त्यांच्याकडून हुकलेली आपल्याला पाहायला मिळाली. कनेक्शन जर झालं असतं तर एखादा चौकार तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला असता. 1 धाव तरीही इकडे मात्र आली आणि धावफलक 1ने वाढत असताना 28 पर्यंत जाऊन पोहोचलं. गोलंदाज स्वतःला तयार करतील. सतीश. 1 धाव इथेही आली. धावफलक 29 पर्यंत जाऊन पोहोचलेला आपण पाहू शकता. सतीश नावाचा हा गोलंदाज आहे. क्रमांक 4चं षटक टाकण्यासाठी आलेले आहेत. बऱ्याचदा क्रमांक 4चं षटक 38 वयाच्या कॅटेगरीच्या गोलंदाजाकडून टाकलं जातं. इथे मात्र दाद द्यावी लागेल आणि निश्चितच पाठिंबा मित्रांनो तुमच्याकडे किती असेल तरी रक्तातच ज्याच्या हिंमत आहे तो मात्र हिंमतवाला असं काम करू शकतो. धावबाद करण्याची संधी होती. अंतिम क्षणाला स्वतःने चेंडू घेऊन विकेटवर जाऊन तिथे मात्र विकेटला स्पर्श केला गेला तरीही इथे मात्र धावबादच्या रूपाने गडी बाद झाला नाही. हे षटक फार महत्वाचं आहे. फक्त आणि फक्त 4 धावा या षटकामध्ये आतापर्यंत आलेले आहेत. 3 चेंडूंचा लिगळ खेळ इथे मात्र पूर्ण झालाय. पाहायचंय 4था चेंडू. मोठा फटका
खेळण्याचा प्रयत्न केला गेलाच नाही. ज्या पद्धतीने लाईन लेन तिथे मात्र हिट केली होती, यॉर्कर लेन डिलिव्हरी होती आणि फक्त लेग साईडच्या दिशेने त्याला ग्लान्स केला गेला. एक धाव दरम्यान इकडे मात्र आली. जर्सी नंबर 11 यांचा चांगला प्रयत्न दरम्यान आपण क्षेत्ररक्षणाचा पाहिला आणि धावफलक 1ने वाढत असताना 30 पर्यंत जाऊन पोहोचलं. अंतिम 2 चेंडू निश्चितच इथे मात्र शिल्लक असतील. लक्ष्मण नावाचे क्षेत्ररक्षक तिथे आपण पाहिले होते. कल्लू म्हणून ज्यांचं निक नेम आहे. जर्सी नंबर 45 सतीश पुन्हा एकदा स्वतःला तयार करतील. पाहायचंय या सामन्याने अधिक वेळ इथे मात्र पहिल्या सत्रामध्ये घेतलेला आहे. मोठा फटका इथे आलेला आहे. स्लॉक केलाय. 6 धावांसाठीचा आलेला हा दर्जेदार षटकार. आजच्या दिवसामध्ये निश्चितच बऱ्यापैकी फटकेबाजी मुकादम सर आपण पाहिली. पहिल्या दिवशी निश्चितच नीरस आणि कंटाळवाना खेळ आपल्याला पाहायला मिळाला, कारण क्रिकेटिंग कंडिशन आयडियल नव्हत्या. पाऊस झाला होता प्रमोदजी, आणि म्हणूनच खेळपट्टी मातीची आणि त्यात पाऊस, निश्चितच अशा पद्धतीची तिथे मात्र संकट आपल्याला आलं होतं. आणि त्या संकटाचा सामना करत असताना कसा बसा पहिल्या दिवसाचा खेळ आपण पूर्ण केला. असं म्हणतात, जुना चेंडू द्या, राजानं मारलं आणि पावसाने झोडपलं तर दाद कोणाकडे द्यायची? आपण कोणाकडे दाद देऊ शकत नाही, तक्रार करू शकत नाही. फक्त आणि फक्त त्या गोष्टी पाहणं आपल्यासाठी निश्चितच क्रमप्राप्त असतं. पाहायचंय षटकातील अंतिम आणि शेवटचा चेंडू. सुरुवात खराब झाली होती, 0ने सुरुवात झाली होती आणि त्यानंतर सेकंड लास्ट चेंडूवर इथे मात्र 6 धावा आलेले आपण पाहतो. इनिंग संपते कशी हे मात्र फार महत्वाचं असतं. शेवट गोड होतो का पाहताय, फिनिशिंग टच मिळतो का? अंतिम शेवटचा चेंडू. इथे ही लाईन मिस केलेली आहे, लाईन रीड करता आली नव्हती फलंदाजाला आणि एक धाव कशी बशी इकडे मात्र आली आणि एका धावेने धावफलक 1ने वाढलं आणि अंतिमरित्या स्थिरावलेलं आपल्याला पाहायला मिळेल ते 37 या आकड्यावर. 37 धावा धावफलकावर लागल्या. या 37 धावा करण्यामध्ये 4 गडी इथे मात्र बाद झालेले आपल्याला पाहायला मिळतील. फलंदाजी करणाऱ्या सुरई या संघाचे 38 धावांचं लक्ष आहे आणि चांगलं अशा पद्धतीचं लक्ष इथे मात्र दिलं गेलेलं आहे. सुरई संघाने इथे मात्र मरुवाई केवनी दिवे संघासमोर. आणि निश्चितच आजच्या दिवसातील यानंतरचा चौथा सामना सिद्धिविनायक अंजूर वर्सेस नाना स्पोर्ट्स टेमघर या दोन संघांदरम्यान. दोन्हीही संघ तुमच्या जर्सीज आम्हाला दिसतात, तुमचे संघ सहकारी आम्हाला या क्रीडा नगरीमध्ये उपस्थित झालेले दिसतात. विनंती आहे दोन्ही संघाच्या संघ नायकांना आपण लगेचच नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाच्या समोर जायचं आहे. खूप खूप धन्यवाद शेळके सर. तर पुढील टॉस आपण या ठिकाणी करत आहोत. नाना स्पोर्ट टेमघर आणि सिद्धिविनायक अंजूर या दोन संघामध्ये. तर मी शिवसेना शाखा प्रमुख कशेळी आणि नवीन 40+ क्रिकेट संघटनेचे सन्माननीय सदस्य गणपती भोईर यांना विनंती करेन की नक्कीच आपण आपल्या शुभ हस्ते ही टॉस करायचे. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या. एक महत्त्वाचा सामना, दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा सामना आहे. गणपती भोईर साहेब आपण सेंट्रलला राहा. तर टॉस या ठिकाणी केली जात आहे आणि यस नाना स्पोर्ट टेमघर संघाने टॉस जिंकलेले बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. धन्यवाद दोन्ही संघांना, खूप खूप शुभेच्छा. नाना स्पोर्ट टेमघर संघाने या ठिकाणी टॉस जिंकलेला आहे. प्रथम बॅटिंग करणार आहे आणि सिद्धिविनायक अंजूर संघाला क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलेले. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी आमचे सहकारी समालोचक केनी सर आणि शेळके सर उपस्थित आहेत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. हा सामना निर्धारित 3 षटकांचा खेळवला जाईल. विनंती असेल ज्या संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय त्याने मात्र क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्या. आजच्या दिवसातील महत्त्वाची लढत नाना स्पोर्ट्स टेमघर वर्सेस सिद्धिविनायक अंजूर या दोन संघांमध्ये. ज्यावेळेस हा सामना ऑफिशियलरित्या सुरू झालेला तुम्हाला मैदानावर पाहायला मिळेल त्यावेळेस तुम्ही ऐकू शकाल भिवंडी विभागातील एक गोड आवाज, जुने जाणते समालोचक, मराठी भाषेचे चांगले तज्ज्ञ काळूराम केणी सर. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सुनील शेळके सर.
सर आपले डबल राऊंड सुरू झालेले आहेत बघा आणि आम्हाला सूचना देखील आलेली आहे की फक्त 3 षटकांचा सामना असेल, कारण की आपण पहिले 4 षटकांचे सामने खेळलेलो आहोत. दोन्ही संघांना एक सूचना असेल की फक्त तुम्हाला पहिला सामना या स्पर्धेतला 4 षटकांचा, त्यानंतर पुढील सर्व सामने 3 षटकांचे खेळावे लागतील. तर चला सुरेश संघ आपलं क्षेत्ररक्षण सजवा, सलामीर जोडी आपण त्वरित पाठवायचे. अतिशय चांगली शिस्तबद्ध अशी स्पर्धा आपण मित्रांनो पाहतोय. भिवंडी तालुका न्यू 40+ संघटना आयोजित. चला सलामीवीर आपण त्वरित फलंदाजीसाठी खेळपट्टीकडे रवाना व्हायचंय. मोरवाई दिवे खरोखरच तुम्ही वेळेपेक्षा अधिक वेळ घेतलेले या आधीच. लकीभाई आपण प्लीज जास्त वेळ घेऊ नका, कारण की फक्त 20 मिनिटं आपल्याला 4 षटकांसाठी दिली जातील. चला जयदुर्गा सुरई आपण देखील त्वरित आपलं क्षेत्ररक्षण लावा. 8:57 आज पहिला चेंडू टाकला होता. पुढील सामना 3 षटकांचा आहे. नानसपूर टेमघर आणि सिद्धिविनायक अंजूर. स्ट्राईकवर निश्चितच सुधाकर आणि नॉन स्ट्राईकला संजय. 24 चेंडूमध्ये 38 धावांचं लक्ष्य असेल मरवाई दिवे संघाला. आणि निश्चितच त्यांचा सहकारी गावदेवी केवणीदेवी संघाचे खेळाडू अमितजी भोईर तसेच परिचित यांनी देखील आपल्या घरच्या लाडक्या संघासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. गोलंदाज वसंत. निश्चितच आज समालोचक कक्षातून सुनील शेळके सर, ज्ञानेश्वर चिकणे सर आणि आमचे दुसरे सहकारी समालोचक प्रमोद पाटील यांना आपण ऐकलत. 24 चेंडू 38 धावांचं लक्ष्य आहे आणि पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी जयदुर्गा सुरई संघाचा एक अष्टपैलू खेळाडू वसंत आपल्या बॉलिंग मार्कवर. पाहूया सुधाकर. फक्त 20 मिनिटं आपल्याला दिली जातील. 10:59 आपण पहिला चेंडू टाकतोय आणि पहिल्या चेंडूवर एष्टे उद्ध्वस्त. काय चेंडू टाकला होता, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. सुधाकर मात्र निराश पावलांनी खेळाडू कक्षाकडे येताना परत. काय चेंडू हाताला होता, विकेट टू विकेट. पहिला चेंडू वसंत यांनी आणि पहिला मोठा विकेट इथे मिळवलेला आहे तो जयदुर्गा सुरई संघानं. निश्चितच वसंत यांनी जरी पहिला चेंडू निर्धाव खेळून काढला होता फलंदाजी करताना, मात्र गोलंदाजी करताना पहिल्या चेंडूवर आपल्या संघासाठी एक मौल्यवान विकेट त्यांनी मिळवून दिलेले आहे. गुड स्टार्ट जयदुर्गा सुरई. संतोष फलंदाजीसाठी जात आहेत. बघूया सुधाकर याचा विकेट जयदुर्गा सुरई संघासाठी किती महत्त्वाचा ठरतोय, कारण की पहिल्या चेंडूवर विकेट गेलेला आहे प्रमोद. निश्चित थोडंसं चिंतेचं वातावरण असेल, कारण सुधाकर याच्यावर भरपूर अपेक्षा नेहमीच त्यांच्या सहकार्याने बाळगलेल्या आहेत. यवन जोडी यांना आपण आता इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत या सामन्यानंतर. आणि निश्चितच सुकेत डाके आणि निलेश पाटील यांचं संघटनेच्या वतीनं देखील आभार व्यक्त केले जाईल, कारण की या स्पर्धेसाठी त्यांनी मंडप डेकोरेटर असेल आणि DJ याचा खर्च उचललेला आहे. मी अध्यक्ष साहेबांच्या वतीनं त्यांचं मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय. अतिशय चांगला चेंडू बघा, फुल लेन डिलिव्हरी होता, पूर्णपणे यॉर्कर लाईनचा चेंडू होता.
विकेट टू विकेट चेंडू हातलतोय. एकेरी धावेनी मात्र इथे खातं अकाउंट ओपन झालेले आहे फलंदाज संतोषाचं. मरोई दिवे संघाच्या फलकावर धावांचा श्री गणेश झालेले आहे. 1-1. संजय टू वसंत. हा प्रतिम चेंडू, काय गोलंदाजी आहे बघा. पडल्यानंतर चेंडू देखील थोडासा खाली राहिला होता आणि लेगस्टिककडे थोडासा वल्ला देखील होता. काय गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडूवर सिंगल, तिसरा चेंडू डॉट. निश्चितच जयदुर्ग सुरेश संघाचं देखील मित्रांनो या न्यू 40+ संघटनेमध्ये खूप मोठा दरार आहे. निश्चितच गॅपमधून चेंडू फरार होतोय. 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत आणि ते चेंडू मात्र थांबायला तयार नाही. प्रयत्न चांगले केले होते. चौकार आलेला आहे मरुदेवी दिवे संघासाठी आणि चौकाराने मात्र धावसंख्या वाढून झाली ती 1-5. आमचे स्पॉट स्कोरर आमचे परममित्र ज्ञानेश्वर मुकादम, तसेच आमचे सहकारी समालोचक सुनील शेलके सर, ज्ञानेश्वर चिकणे सर आणि आज आम्हाला निश्चितच मरोई दिवे संघाचे खेळाडू आमचे परममित्र भिवंडी समालोचक परिवाराचे आमचे सदस्य प्रमोद पाटील यांचं देखील सहकार्य लाभत आहे. धन्यवाद. गोलंदाज तयार. अतिशय चांगला चेंडू बघा. वसंत यांचे चेंडू ऑफस्ट्रिकवर पडल्यानंतर थोडेसे लेगस्टिककडे वळतायत. निश्चितच चांगली गोलंदाजी. 5 चेंडूमध्ये 1 चौकार अशी 5 धावा दिलेली आहेत आणि एक महत्त्वाचा विकेट सुधाकर यांचा मिळवलेला आहे गोलंदाज वसंत यांनी. म्हणजे पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू शेष. जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न, चौकार येऊन देखील प्रमोद पाटील फक्त 5 धावा आणि एक गडी बाद झालेली आहे. 38 धावा बनवायचे आहेत म्हणजे येणारे चेंडू असतील 18 आणि धावा बनवावे लागतील 33. 11.00च्या सरासरीने अजूनही 33 धावा. बघूया लक्कीबाई यांचा गेम प्लॅन काय असेल. येणाऱ्या फलंदाजीमध्ये अजून प्रवीण, लक्की आणि प्रदीप चांगली बॅटिंग लाईनअप आहे आणि सतीश देखील आहेत. निश्चितच किशोरजी पाटील आणि अशोकदादा पाटील हे थोडेसे पहिल्या षटकामध्ये फलंदाजीवर थोडेसे नाराज असतील. मात्र प्रदीप पाटील आमचे जे TDC बँकचे कर्मचारी आहेत आणि किशोर पाटील यांच्यासाठी त्यांनी खास करून शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद. शशिकांत म्हात्रे आमच्या भिवंडी समालोचक परिवाराचे सहसचिव, आमचे परममित्र आणि उत्कृष्ट समालोचक, त्यांनी देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. संतोष यांनी एका धावेनी खातं खोलले तर संजय यांनी 4 चेंडूमध्ये 1 चौकाराशी 4 या धावसंख्येवर खेळतोय. गोलंदाज तयार. हरेश लेफ्ट आर्म ब्राऊनचा मारा. डावखुरा शैलीधर गोलंदाज जयदुर्ग सुरेश संघाचा हरेश. पाहूया या खेळपट्टीचा कितपत फायदा उचलतोय. पहिला चेंडू पंचांना क्रॉस करतोय आणि पहिला चेंडू समोर खेळले आहेत. पाहूया क्षेत्ररक्षक चेंडूवर झेपवतोय वसंत. चांगली फेकी. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा. 2नी धावसंख्या वाढून झाली ती 7. निश्चितच बघा काश्मीर येथे देखील आपलं लाईव्ह टेलिकास्ट पोचलेलं आहे आणि जयदुर्ग सुरेश संघासाठी खास करून मराठमोळा यूट्यूब चॅनल, हा चॅनल तिथं हे मॅचचं आपलं लाईव्ह प्रेक्षेपण पाहतोय. अतिशय चांगला प्रयत्न ज्ञानेश्वर यांचा. असं वाटलं होतं की चेंडू त्यांच्या हाताला स्पर्श करून गेलेला आहे. अडवतील का काय, थोडेसे नाखुश. हा षटकार. निश्चितच या षटकाराने मात्र खेळाडू कक्षामध्ये थोडंसं आनंदाचं वातावरण आहे. धावसंख्या झाली ती 13. मित्रांनो क्रिकेट हा असा खेळ आहे, एका चेंडूवर आपल्याला हसवेल तर दुसऱ्या चेंडूवर आपल्याला लढवेल. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे आणि क्रिकेट हा निश्चितीने भरलेला खेळ आहे. धावसंख्या
13 झालेली आहे. निश्चितच डबल आकड्यामध्ये आपल्याला धावसंख्या पाहायला मिळाली आहे. प्रमोद पाटील हरेश यांचा मात्र खरपूस समाजरित्या घेतला गेलेला आहे. अपने डीजे मैन आप जरा आगे थोड़ा सा वॉल्यूम बढ़ाए, आवाज़ बहुत कम जा रहा है अपना सामने. हरेश आपला एंगल चेंज करतोय. फटका फसला आहे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि कावू कॉर्नर लॉंग ऑन क्षेत्रामध्ये एक चांगला झेल. अजून एक फलंदाज फेल होतोय मरवाई दिवे संघाचा. 13 धावसंख्येवर संतोष. फक्त 9 चेंडू टाकून झाले. 13 धावा, 2 गडी बाद. वेल कमी घ्या. बघा जयदुर्ग सुरई खास करून आम्ही तुम्हाला सूचना करू यासाठी की आपण क्षेत्ररक्षण करताय. फलंदाजांचा कुठलाही अधिक वेळ घेण्याचा इथं प्रयत्न जास्त होणार नाही आहे, कारण की क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला ज्या सूचना कराव्या लागतील. बघा हरेश याने आपलं गोलंदाजीचं अँगल चेंज केलं षटकार खाल्ल्यानंतर आणि विकेट देखील मिळवलेली आहे. षटकाराचा बदला मात्र घेतलेला आहे हरेश. अतिशय चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला होता. फुल डिलिव्हरी होती आणि शॉर्ट लेग वरून यष्टीरक्षकाने चेंडू उचलला. वेल होता दोन्ही फलंदाजांमध्ये. एक धाव पूर्ण करण्याचा एकनी धावसंख्या वाढून झाली ती 14 धावा. वेलकम सचिन, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. शेवटचे 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. फलंदाज आलेले ते प्रवीण पाटील, निश्चितच आमचे सहकारी समालोचक प्रमोद पाटील यांचे बंधू आहेत आणि एक उत्कृष्ट क्रिकेटर. या खेळाडूकडे एक दांडगा अनुभव आहे. खूप स्पर्धा, खूप सामने खेळलेला हा खेळाडू आहे दिव्य संघासाठी. पहिला चेंडू मात्र निर्धावच्या स्वरूपात हरेश याच्याकडून टाकला जातोय. शेवटचा चेंडू शेष असेल. हरेश पुन्हा एकदा जागेवरच खेळण्याचा प्रयत्न. इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील केला होता आणि ते दोन्ही गाड्या एकाच रुलावर आहेत. एक धाव तर निश्चितच झालेली आहे बाईच्या स्वरूपात. धावसंख्या 1 ने वाढून झाली ती 15 धावा. आपले दोन्ही मैदानी पंच आपण पाहू शकता. या स्पर्धेतील आपले 4ही पंचांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. सूर्यकांत मोरे सर, गोरखनाथ पाटील, शिवम वैती आणि प्रसाद राज्याध्यक्ष. अतिशय चांगली पंचगिरी आणि खरोखरच सर्व संघांनी, सर्व खेळाडूंनी त्यांनी दिलेले निर्णय हे देखील मान्य केलेले आहेत. अतिशय चांगली पंचांची भूमिका त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. चला, सुरई संघाचा राखीव खेळाडू अथवा प्रतिनिधी असेल तर आपल्या सहकार्याने आपण लगेच पाणी घेऊन जा. जास्त वेळ आपण घेऊ नका प्लीज. बघा आपण आपल्याला फक्त 20 मिनिटं दिलेली आहेत 4 षटकासाठी. आपण 10 मिनिटापेक्षा जास्त वेळ घेतलेली आहे. तब्बल आपण 14 मिनिटं घेतलेली आहेत आत्तापर्यंत 2 षटकं टाकण्यासाठी. तरी आम्ही यापुढे तुमच्याकडून अपेक्षा करू की आपण येणाऱ्या 2 षटकामध्ये जो जास्त वेळ घेतलेले तो कमी कराल अशी आम्ही निश्चित अपेक्षा करतोय. यानंतर पुढील सामना लगेच सुरू होणार आहे. सिद्धिविनायक अंजूर
आणि नानास्फोट टेमघर. ज्ञानेश्वर. सुरई एक्सप्रेस वेगवान गोलंदाज जयदुर्ग सुरई संघाचा एक महत्त्वाचा षटक असेल दोन्ही संघांसाठी. आणि हा षटक सांगून जाईल प्रवीण पाटील की शेवटच्या 6 चेंडूमध्ये किती धावा बनवाव्या लागतील मरोई दिवे संघाला. 12 चेंडू 23 धावांचं समीकरण राहिलेलं आहे. 12 मध्ये 15 बनवलेले आहेत, म्हणजे बनवलेत जास्त कमी आणि आता बनवायचे आहेत जास्त धावा. अतिशय चांगला फटका आपण पाहतोय. कव्हर पॉइंट रिझन मधून हा चेंडू सीमारेषेकडे जातो 4 धावांसाठी. या पद्धतीने क्षेत्ररक्षण लावलेले आहे, तसा चेंडू मात्र पाहायला मिळाला नाही प्रवीण पाटील गोलंदाज ज्ञानेश्वर याच्याकडून. क्षेत्ररक्षणाची जर आपण व्यवस्था बघितली तर ऑन साईडला जास्त खेळाडू लावलेले आहेत, चेंडू मात्र ऑफ साईडला पॉईंट क्षेत्रामध्ये खेळून काढला होता. अतिशय चांगला फटका मी तर म्हणेन, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ क्षेत्ररक्षण भेदलेलं आहे. 11 चेंडूमध्ये अजूनही 19 बनवायचे आहेत आणि 13 मध्ये त्यांनी 19 बनवल्यात. क्या बात है, हे जादू है. बंदे में है दम, नाम है ज्ञानेश्वर मुकादम. आमचे गुणलेखक अतिशय चांगलं गुणलेखन या स्पर्धेचं करताना. चला ज्ञानेश्वर पाटील, आपण लगेच सामना सुरू करा. 11 चेंडू 19 धावांची गरज. ते मात्र फटका ऑन साईडला केले आहेत. वसंत चेंडूवर झेपवतोय आणि ते दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होईल संजय. जी विकेट मरोई दिवे संघाला हवी होती ती विकेट मात्र सुरई संघानं मिळवलेली आहे. मैदानामध्ये सतीश संघातील एक सिनियर खेळाडू जातोय. 11-19 होत्या. या चेंडूवर एक धाव आली म्हणजे येणारे चेंडू असतील 10 आणि धावा बनवावे लागतील 18. सतीश याला आपण नेहमीच सलामीला फलंदाजी करताना बघितलेले, मात्र आपल्या संघटनेच्या नियमावलीनुसार बऱ्याच संघामध्ये बरेचशा फलंदाजीमध्ये बदलाव आणि गोलंदाजीमध्ये बदलाव आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. आमचे होम फोटो लाईव्ह अनिल गुरुनाथ केनी यांचं देखील खूप खूप आभार, त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम. गोलंदाज ज्ञानेश्वर. बघा मित्रांनो, प्रत्येक चेंडूवर तुम्ही एवढा अधिक वेळ घेऊ नका. आम्हाला वारंवार सूचना येत आहेत की या सामन्यासाठी भरपूर 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 वेळ आपण घेतलेले. मरोई दिवे संघ असेल, जयदुर्ग सुरई संघ असेल, दोन्ही संघांना आम्ही विनंती करतोय की आपण प्लीज जरा सहकार्य करा. आता मात्र जयदुर्ग सुरई संघाला आम्ही या सूचना करू. स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेग रिजनकडे चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेग सीमारेषेकडे गेला होता. इथे पहा फेकी आणि तू मैमय झालं होतं, मात्र व्यवस्थित दोन्ही फलंदाज आपल्या घरामध्ये. प्रवीण पाटील आणि सतीश ही चांगली फलंदाजीची जोडी खेळपट्टीवर सध्या तरी आहे. धावसंख्या झाली ती 21. 9 चेंडू 17 धावा. बघा सतीश यांच्या जर्सी नंबर आपल्याला एक आठवण करून देतो इंडियाचा संघनायक निश्चितच रोहित शर्मा यांची जर्सी 45 क्रमांकाची मरोई दिवे संघाच्या सतीशाच्या अंगामध्ये आपण पाहतोय. अतिशय चांगला चेंडू, फुल एंड डिलिव्हरी होती. हलक्या हाताने चेंडूला सिंगल डबल खेळण्याचा प्रयत्न आणि ते फलंदाज आपल्या घरामध्ये सुरक्षित. 2 धावा इथे धावून पूर्ण केलेली आहेत. आणि प्रवीण याचा जर्सी क्रमांक आपण बघितला तर इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी 7 नंबरची जर्सी प्रवीण याच्या अंगामध्ये. म्हणजे निश्चितच दोन्ही
खेळाडूंची जर्सी बघितली तर ते खेळाडूकडे देखील हे दोन्ही खेळाडू पाहत असतील की ते खेळाडू कशा प्रकारे खेळतायत आपल्या इंडिया टीमसाठी, आणि त्या खेळाडूंच्या खेळासारखा खेळ मात्र मरोई दिवे संघाला या दोन्ही खेळाडूंकडून अपेक्षित असेल. गोलंदाज ज्ञानेश्वर करण्याचा प्रयत्न होता, वेगवान चेंडू गतीने बीट केलेले फलंदाज प्रवीण याला लालच दिली होती थोडीशी. निश्चितच यानंतरचा सामना जे होणार आहे नानास्फोट टेमघर आणि सिद्धिविनायक अंजूर, हा सामना फक्त 3 षटकांचा खेळवला जाईल. गोलंदाज ज्ञानेश्वर शेवटचा चेंडू शेष. अतिशय चांगला चेंडू बघा, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न इथे झाला नव्हता. एकेरी दुहेरी धावांवर भर मात्र या षटकामध्ये दिलेली आहे आणि 2 धावसंख्या वाढून झाली होती 25. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा झालेल्या आहेत. तर निश्चितच मरोई दिवे आपल्या घरच्या लाडक्या संघासाठी गोटेभाई अलंकार यांनी शुभेच्छा दिली आहेत. या स्पर्धेचं आयोजन नियोजन देखील खूप छान आहे. गोटेभाई धन्यवाद. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. भिवंडीचे आपले सर्वांचे लाडके बालेमामा यांचे बॉडीगार्ड गोटेभाई अलंकार यांनी आपल्या घरच्या लाडक्या संघाला खास करून शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद. सहा चेंडू आणि विजयासाठी अजूनही 13 धावांची आवश्यकता आहे मरोई दिवे संघाला. 7-13चे इक्वेशन. गोलंदाज तयार प्रकाश. पहिला चेंडू स्वेर असेल. पंच गोरखनाथ पाटील सरांनी आपली जागा बदललेली आहे आणि अतिरिक्त धाव. सुरेई संघाला जर सामन्यावर पकड मजबूत करायची असेल, विजय संपादन करायचा असेल तर हे चेंडू मात्र त्यांना निश्चितच घातक ठरू शकतील. 6-12. पाहूया सतीश समोर आहे. गोलंदाज प्रकाशाच्या शेवटचा आणि अंतिम षटकातील हा चेंडू बंदुकीच्या गोलीच्या वेगाने चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला होता. काय फटका खेळला होता फलंदाज सतीश. निश्चितच आमच्या मोरे सरांची देखील तीक्ष्ण नजर होती. चेंडू अगदी त्यांच्या अंगाच्या बाजूने गेला होता आणि आज चौकार आलेले दणदणीत चौकार. चौकारांनी मात्र सामन्याचं समीकरण बदललेले. 5 चेंडू 8 धावा. आता धावा किती झाल्यात यापेक्षा धावा किती बनवायच्या आहेत याला जास्त महत्त्व उरलेलं आहे. 5 चेंडू 8 धावा. गोलंदाज तयार प्रकाश. 5-8 देखील खूप धावा आहेत या मातीच्या पिचवर. मात्र पाहूया अतिशय चांगली लाईन बघा. चौकाराचा पलटवार बदला इथे घेतलेले आहे जणू काही गोलंदाज प्रकाश यांनी. 4-8. 4-8चे इक्वेशन पाहूया. 4 चेंडू 8 धावा. प्रकाश की मात्र मरोई दिवे संघाचे फलंदाज. असा सामना असेल. पुन्हा एकदा स्केअर ऑफ द विकेट. शॉट फाईन लेग आणि लॉंग लेग सीमारेषेकडे चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी देखील चांगली. कॉलिंग व्यवस्थित नाहीये आणि सतीश यांना धावची बाद करण्यात यश आलेले.
खरोखरच तर क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. शिवमारीश्वर लगत चेंडू उचलला होता आणि फेकी देखील तितकीच चांगली केली होती. 4-8 नंतर आता 3-7 आणि मैदानामध्ये फलंदाज प्रदीप. 1 नंबर क्रमांकाची जर्सी आहे आणि आता 1 नंबरचं काम मात्र प्रदीप यांना करावं लागेल मरोई दिवे संघासाठी. प्रमोद पाटील देखील बसलेले उभे झालेले आहेत. बघूया 3 चेंडू 7 धावा. आणि निश्चितच हॅलो 3 चेंडू 7 धावांची आवश्यकता आहे. बघा आमचे सहकारी समालोचक आमचे मित्र प्रमोद पाटील यांनी एक आम्हाला चांगली आठवण करून दिली की माझा देखील जर्सी नंबर हा 27 आहे आणि आपले सन्माननीय अध्यक्ष प्रताप पाटील साहेबांचा 27 तारखेला वाढदिवस आहे. वा क्या बात आहे. इथे मोठा फटका केले, फटका फसलाय. काऊ कॉर्नरवर अप्रतिम झेल आणि प्रदीप यांची खेळी इथे मात्र झालेली आहे फेल. काय वापशी केलेली आहे. प्रकाश यांनी पहिला चेंडू वाईट, दुसऱ्या चेंडूवर चौकार, त्यानंतर तिसरा चेंडू निर्धाव टाकला होता. चौथ्या चेंडूवर धावचित बाद आणि या चेंडूवर विकेट. म्हणजे अजूनही चेंडू शिल्लक आहे 2 आणि धावा बनवायच्या 7. इथून मात्र आता सामन्याने थोडीशी कलाटणी घेतलेली आहे चिकणे सर ती जयदुर्गा सुरई संघाच्या बाजूनं. कारण की 6 चेंडूमध्ये 13 होत्या. पहिला वाईट आला होता. 6 मध्ये 12 होत्या. सतीश होता खेळपट्टीवर, प्रदीप येणं बाकी होतं. दोन्ही खेळाडू कक्षामध्ये आलेले आहेत आणि आता मात्र थोडीशी जिम्मेदारी वाढलेली असेल ती प्रवीण याच्या खांद्यावर. 2 चेंडू आणि 7 धावांची गरज. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, क्षेत्ररक्षण लावून घ्या जयदुर्गा सुरई संघ. बघा खरंच आम्ही बऱ्याचशा आपल्याला सूचना दिलेल्या आहेत. याआधी मरुदिवे संघ असेल आणि आता जयदुर्गा सुरई या सामन्याने भरपूर वेळ घेतलेला आहे. खरंच आपण आम्ही ज्या सूचना देतोय त्याचं आपण पालन करा प्लीज. 2 चेंडू 7 धावा. बघूया प्रवीण पाटील अजूनही खेळपट्टीवर आहेत चिकणे सर. थोडेशा आशा असतील मुरळी दिवे संघाला. हा निर्णायक चेंडू असेल दोन्ही संघांसाठी. चला प्रकाश. दोन चेंडू 7 धावा. ते चांगला फटका आपण पाहतोय आणि ते ज्ञानेश्वर यांच्याकडून वारंवार चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे आणि शेवटच्या चेंडूवर 5 धावा या बनवायच्या. त्या 5 धावा नाही चिकणे सर तर गोल्डन षटकार इथे मारावा लागेल प्रवीण पाटील याला. यस, गोल्डन षटकाराच्या ऐतिहासिक आठवणी आहेत या मैदानावर. कारण राजन पाटीलने मारला होता छत्रपती शिवाजी वडूनगर संघाच्या ऑफ साईडला शेवटच्या चेंडूवर 3 धावांची आवश्यकता असताना मात्र त्याचप्रमाणे गोल्डन षटकार मारावा लागेल इथे. 1 चेंडू 5 धावा. जयदुर्गा सुरई संघाचं खरोखरच मी कौतुक करेन कारण मैदानावर जशी परिस्थिती होती तसं ढाललेलं आहे आणि आपल्या खेळामध्ये बदल केले आहे. हे प्रोफेशनल खेळ आहे आणि नक्कीच जयदुर्गा सुरई संघ नेहमीच असं प्रोफेशनल खेळ दाखवत असते. अगदी बरोबर आहे. शेवटचा चेंडू 5 धावा. 6 चेंडू 13 होत्या आणि शेवटच्या चेंडूवर 5 धावा. म्हणजे वाईट चेंडू टाकून देखील त्यांनी 5 चेंडूमध्ये फक्त 8 धावा दिलेले आहेत. चौकार देखील आलेला आहे. काय प्रकाशाने वापसी केली होती. बघूया अजूनही सामना संपलेला नाही आहे. 1 चेंडू 5 धावा. गोलंदाज तयार आणि इथे मात्र लाईन पाहावी लागेल. आता मात्र चौकारांनी देखील काम होणार आहे मरोई दिवे संघाचा. हा वाईट चेंडू अतिशय चुरशीचा सामना आपण पाहतोय. जरी सामन्याला वेळ उशीर झाला मात्र प्रेक्षकांना एक चांगला रंगतदार सामना या इथे पाहायला मिळतोय. दबाव आणि दबाव आहे चिकणे सर. गोलंदाजावर दबाव आहे, फलंदाजावर देखील प्रवीणवर दबाव असेल. 1 चेंडू 4 धावा. 34 धावा झालेली आहेत. शेवटच्या चेंडूवर चौकाराची गरज आहे आणि आता क्षेत्ररक्षकावर देखील दबाव असेल.
पाहूया दबावाला जुगारून कुठला संघ या सामन्यावर विजय संपादन करतोय. एक चेंडू 4 धावा. प्रकाश ओव्हर द विकेट. आणि इथे फटका खेळले क्षेत्ररक्षक दक्ष आहेत. संघाचे संघनायक संजय पाटील आणि निश्चिताच 2 धावेनी मरवाई दिवे संघ पराभूत होतोय आणि जयदुर्गा सुरई आपला पहिला विजय दमन चषकावर कोरतोय. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. तर निश्चितच जयदुर्गा सुरई संघाचं अभिनंदन असेल, मरवाई दिवे संघाचं देखील कौतुक असेल. निश्चितच बघा थोडेसं नाराज असतीलच मरवाई दिवे. 24 चेंडू 38 धावा होत्या. शेवटच्या 6 मध्ये 13 बनवायचे होते आणि 2 धावींनी सामना गमवावा लागेल.